मित्रांनो, हॉरर हब या चॅनलच्या अजून एका कथेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या आजच्या कथेला भयकथा म्हणता येणार नाही, कारण ही कथा एका आईची तिच्या मुलावर असलेल्या प्रेमाची आहे. कदाचित ही कथा ऐकून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल. तर जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे माई, एक गूढ कथा. आणि या कथेचे लेखक आहेत चिन्मय कुलकर्णी. हॅलो. अरे दादा दादा. काय रे रमेश, काय झालं? बोलत का नाहीस तू? अरे दादा, आपली माई गेली रे. तितक्यात कसल्या तरी आवाजाने सतीशला जाग आली. बहुतेक अलार्म वाजला असावा. हुश, काय भयानक स्वप्न होतं. बाप रे. सतीश स्वतःशीच पुटपुटला. घड्याळात सकाळचे 7 वाजले होते. ऑफिसचा आज हाफ डे असल्यामुळे सतीश खुशीत होता. त्याने आपली रोजची कामे आटोपली व ऑफिसला निघून गेला. दुपारी सुमारे 2 वाजता सतीश ऑफिसमधून परत आपल्या फ्लॅटवर आला. अर्थात तो फ्लॅट त्याने भाड्याने घेतला होता, कारण तो मुंबईला नोकरी करत होता व ऑफिस पण हाकेच्या अंतरावरच होते. आणि त्याचे घर पण मुंबईपासून 2 ते 3 तासाच्या अंतरावर एका खेड्यात होते. त्यामुळे त्याला अपडाऊन करणं शक्य नव्हतं, म्हणून तो एकटाच राहत असे. ऑफिसमधून आल्यावर काय करावं म्हणून तो पेपर चाळत बसला. काही वेळाने घराची बेल वाजली. कपाळावर आठ्या पाडत सतीश उठला. आता कोण आले असं म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि समोर बघतो तर काय, माई उभी होती. माईला बघून सतीश आश्चर्यचकित झाला. सतीशला काही क्षण काही सुचलंच नाही. मग तो म्हणाला, माई, तू इथे कशी काय? तुझ्यासोबत कोण आलंय का, की तू एकटीच आलीस? माई काहीच बोलली नाही. मग जेव्हा सतीश भानावर आला तेव्हा तो म्हणाला, बर, आत या आधी. माई आत आली व सोफ्यावर बसली. सतीशने आतून पाणी आणून माईच्या हातात दिलं व तो बाजूच्या सोफ्यावर बसला व आश्चर्याने माईकडे बघू लागला. माईला त्याने पुन्हा तोच प्रश्न केला, माई, तू इथे कशी काय? माईनं त्याच्याकडे एक क्षण पाहिलं व अत्यंत कापऱ्या व थरथरत्या आवाजात म्हणाली, काय रे, तुला माझी आठवण येत नसली तरी मला तुझी येतेस ना? माई थोडी थांबली. सतीश पण काही बोलत नव्हता. वातावरण अगदी शांत झालं होतं. त्या वातावरणाला फाटा फोडत माई पुन्हा म्हणाली, गेल्या 1.5 महिन्यापासून तू घरी सुद्धा आला नाहीस. बर, जाऊ दे, पण एव्हा ना दर 2-3 दिवसांनी फोन करणारा तू 15 दिवस झाले एक फोन सुद्धा नाही केलास. रमेशला म्हटलं मुंबईला जाऊ तर तो कामाचं कारण काढून टाळतो. काय रे, कामात इतका काय व्यस्त झालास की आपल्या आईला फोन सुद्धा नाही करू शकला? इतकं बोलून माई शांत बसली. सतीशला काय बोलावं काही सुचत नव्हतं, कारण त्याला आपली चूक माहीत होती व त्यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. उगाच काहीतरी विषय बदलावा म्हणून सतीश म्हणाला, माई, तू अशी एकटीच कशी काय आलीस? रमेश नाही आला सोबत? निदान मला निघताना फोन तरी करायचा असतास, मी आलो असतो तुला घ्यायला. माई म्हणाली, अरे राजा, ऑफिसच्या कामामुळे तुला यायला जमत नाही. मला तुझी खूप आठवण येत होती रे. रमेशला म्हटलं, चल रे मला मुंबईला घेऊन, तर तो पण कारण काढत असतो. शीतलला म्हटलं तर ती पण मुलांच्या शाळेचं कारण काढत असते. मग म्हटलं आपणच जावं एकट्याने. मग काय, आली. वा माई, कमालच आहे तुझी पण. सतीश कुतूहलाने म्हणाला, कमाल काय म्हणतोस? पोरानं येवा आईला भेटायला की आईनं? माई जरा नाराजीने म्हणाली. सतीश एकदम ओशाळून गेला. सॉरी माई, पुढच्या वेळेस नक्की येईल. झालं तर मग? माईने स्मित हास्य केलं. इकडच्या तिकडच्या 4 गोष्टी झाल्यावर माई मध्येच बोलणं तोडत म्हणाली, मला निघायला हवं.
खूप उशीर झालाय. सतीश एकदम चमकला. काय? तू कुठे चाललीस? नाही हा, आज थांब. उद्या जा. कसली घाई आहे तुला जायची? नाही रे, मला जावंच लागेल, माई म्हणाली. अगं पण का? अरे घरी सगळे वाट पाहत असतील, मी निघते. सतीशला ऑफिसचं काम असल्यामुळे तो पण जास्त आग्रह नाही करू शकला. माई सतीशजवळ आली व त्याच्याकडे रडवेल्या नजरेने पाहू लागली. माई, अशी काय पाहतेस ग? सतीश म्हणाला. माईने आपले थरथरते हात सतीशच्या गालावरून फिरवले. तिच्या त्या बर्फासारख्या थंडगार स्पर्शाने सतीश मनात एकदम चरकला. त्याला माईचा स्पर्श काही वेगळाच वाटला. तितक्यात माई म्हणाली, बाळा, तुझ्या लहान भावाकडे जरा लक्ष देत जा हा. जमलं तर अधूनमधून गावाकडे पण चक्कर मारत जा. आणि हो, लग्नाचं मात्र मनावर घे हं. माई रडवेल्या स्वरात बोलत होती. सतीश पण भावूक झाला होता. त्याला पण रडू येत होतं. तो माईच्या प्रत्येक शब्दावर होकार देत होता. शेवटी माईला नमस्कार करून सतीश, तुला खालपर्यंत सोडायला येतो, असे म्हणाला. दोघे खालपर्यंत काही न बोलता निमूटपणे चालू लागले. गेटजवळ आल्यावर पुन्हा माईने सतीशकडे डोळे भरून पाहिलं. माई, मी सुट्टी मिळाली की नक्की ये ना? सतीश बोलत होता. माईने पण मान डोलावली व रस्त्याने चालायला लागली. सतीश पण मागे फिरला. त्याला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. रमेशने फोन कसा नाही केला की माई येणार म्हणून? स्वतःशीच बडबड करत सतीश फ्लॅटमध्ये पोहोचला. रमेशला फोन करावा म्हणून सतीशने मोबाईल पाहिला तर तो बंद होता. मोबाईल उघडल्यावर त्यावर रमेशचे 35 मिस कॉल त्याला दिसले. तितक्यात रमेशचाच फोन आला. हॅलो. अरे दादा, तुझा फोन बंद का होता? मी सकाळपासून लावत होतो. अरे मला पण माहीत नव्हतं. मध्येच सतीशचं बोलणं तोडत रमेश म्हणाला, दादा, आपली माई गेली रे. काय? अरे पण माई आतापर्यंत माझ्याकडेच होती. आताच मी तिला सोडून आलोय. दादा, हे कसं शक्य आहे? माई तुझ्याकडे येण्याचा हट्ट करत होती, पण मी नाही म्हटलं तर ती एकटीच यायला निघाली. मी तिला सकाळी 11 वाजता बसमध्ये बसवलं. त्याचाच तुला फोन पण केला, पण स्विच ऑफ येत होता. त्याच गाडीचा 2 वाजता अपघात झाला व त्यात आपली माई गेली रे. तू उद्या लवकरात लवकर ये. अरे अरे पण हॅलो. हे हे कसं काय शक्य आहे? कसं? माई तर इथे होती ना? मग हे कसं काय शक्य आहे? सतीशच्या डोक्यात मागील 2 ते 3 तास घुमत होते. त्याच्या डोळ्यापुढे तेच प्रसंग, माई आपल्याला बोललेली ती वाक्य, माईचं आपल्याकडे एकटक पाहणं आणि अचानक निघून जाणं, आपल्याला पडलेलं स्वप्न, याचाच ताळमेळ करता करता त्याच्या डोळ्यापुढे अंधार पसरला व बेशुद्ध होऊन तो सोफ्यावर कोसळला. त्या आईची तिच्या मुलाला शेवटचं भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची इच्छा होती. आणि तसंच झालं. ती आली, त्याला भेटली, डोळे भरून पाहिलं आणि निघून गेली, ती कायमचीच. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडं जर असे काही अनुभव असतील तर आपल्या चॅनलला शेअर करा. तर मग भेटूया पुढच्या अशाच एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.